हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात म्हणजे नवीन गोष्टीची नवीन सुरुवात असणार हे तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। तर फॅमिली, मी नेहमी तुम्हाला सांगतच असते, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आणि नेहमी स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा। तसंच मग आता दिवाळी आली आहे, तर दिवाळीला आवडणारे स्वतःला मस्त असे पदार्थ बनवा आणि एन्जॉय करून मस्त असे खा। तर इकडे तशाच पद्धतीने आज मी मला आवडणारा चिवडा बनवणार आहे। तर बघू शकतो तिकडे मी कुठल्या कंपनीचा मुरमुरा घेतलेला आहे हे चिवडा बनवण्यासाठी वगैरे। जर दुसरा कुठला हवा असेल आणि रेग्युलरमध्ये तुमच्या यूजमध्ये दुसरा कुठला असेल तर ते तुम्ही घेऊ शकतो, पण मी रेग्युलर मला ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा घरीही दिवाळीमध्ये चिवडा बनवायचं असेल तर मी हेच यूज करत असते। तर मस्त असं एक पॉकेट घेतलेलं आहे मी, आणि दिवाळीचं सीझन आहे म्हटलं तर नेहमी मी अर्धा किलोमध्ये वगैरे आणत असते। तर दिवाळीमध्ये आहे म्हटलं आणि लागणारे म्हटलं एक्स्ट्रा फराळाचं वगैरे बनवणार बाकी गोडाचे पण पदार्थ, तर त्यासोबत तिखट पदार्थ थोडेसे जास्त प्रमाणात खाल्ले जातात, त्यामुळे आता तिखट दुसरं काय बनवावं म्हणून इकडे मी मस्त 1 किलोचं एक पॉकेट घेतलेलं आहे। आता गावाकडच्या पद्धतीने आपण त्याला घोळून सुद्धा म्हणू शकतो, किंवा जर मोठ्या आकाराची तुमच्याकडे चाळणी असेल, इझिली जर चाळून त्याचं स्वच्छ निघणार असेल तर तुम्ही त्याला चाळून सुद्धा घेऊ शकतो बरं का। तर मी इकडे चाळून तर घेणार होते, नेहमी चाळून घेते, पण मला सुपाणी पाकडून घ्यायचं होतं, म्हणजेच गावाकडच्या पद्धतीने मला आज मुरमुरे गाळून घ्यायचं होतं। तर ते सर्व काही एक पॉकेट मी घेतलेलं। त्यानंतर मी इथे जे काही चिवड्यासाठी साहित्य लागणार आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे। तर आता काय घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकतो। तर सर्व मुरमुरे इकडे काढून घेतले मी, थोडेसे मला एक्स्ट्रा वाटले तर मी इकडे ते बाजूला काढून ठेवलेले आहे। आणि बाकीचं मोठं भांडं माझ्याकडे आहे, म्हणजे टोपलं आहे प्लास्टिकमध्ये, हवं तर तुम्ही दुसरं भांडं असेल तर त्यामध्येही घेऊ शकतो। तर ते मुरमुरे घेतले मी इकडे काढून, आणि त्यानंतर लागणारं साहित्य तर तुम्हाला दिसतच आहे ते काय आहे ते। मी खोबर कट केलेलं पातळ अशी काप करून नेहमी चिवड्यामध्ये टाकत असते, ते मला खूप आवडतात। त्यानंतर मी ते डाळवं वगैरे घेतलेले आहेत, आणि त्यानंतर काही काजू घेतले, तसंच लसणाची इकडे पेस्ट घेतलेली आहे। मग इकडे काय कढीपत्ता वगैरे आणि काही शेंगा वगैरे हे सुद्धा घेतलेलं, म्हणजे शेंगदाणे तुम्ही त्याला म्हणू शकतो। तर शेंगदाण्याचे पण वेगवेगळे प्रकार आपल्याला दिवाळीमध्ये बघायला भेटतात, लहान मोठा शेंगदाणा वगैरे ते सगळं काही। तर तुम्ही नेहमी जे चिवड्यासाठी यूज करता तुम्ही ते करू शकता, पण रेग्युलरमधले शेंगदाणे मी इथं यूज करत असते। आणि एक मी चिवडा मसाला वगैरे घेतलेला आहे, आणि बाकीचं तिखट वगैरे जे काही हळद आपल्याला लागणार आहे ते आपल्या मसाला डब्यामध्येच असते, ते आपल्याला इथे घ्यायचे आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण चिवडा बनवायच्या प्रोसिजरला इकडे स्टार्ट केलेला आहे। तर इकडे मी मोठ्या आकाराचं भांडं ठेवलं, म्हणजेच कढई ठेवून घेतलेली आहे, आणि त्यामध्ये मला जितकं लागणार आहे तितकंच ऑइल मी घेतलेलं आहे, कारण जास्त ऑइल एक्स्ट्राचं आपल्याला इतकं काही लागणार नाही आहे या चिवड्यासाठी। तर जितकं लागणार आहे तितकं मी ऑइल घेतलं इकडे, 1 वाटीला थोडंसं कमी असं तुम्ही म्हणू शकतो। तर ते पूर्णपणे गरम झाल्यानंतर मी त्या तेलामध्ये इकडं शेंगदाणे टाकले, आणि शेंगदाणे पण छान असं लालसर होईपर्यंत, फक्त थोडासा ब्राऊन कलर आला तिथंपर्यंतच मी त्याला तळून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं। मग त्यानंतर टाकलं त्यामध्ये खोबर, त्यालाही थोडासा जास्त वेळ लागतो, ज्या गोष्टीला जास्त वेळ लागणार आहे ना ते गोष्ट अगोदर करून घ्यायची, म्हणजे जसं की मी इथं शेंगदाणे घेतलं आणि नंतर खोबर वगैरे ते सगळं काही। आता ते सगळं काही झालं, काजूला जास्त वेळ काही लागत नाही, कारण हे अगोदर खुसखुशीत आणि लाईट पेट असतात, त्यामुळे याला जास्त काही वेळ लागणार नाही आहे। तर यानंतर मी ते काजू घेतलं आणि ते पण थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत मी त्याला तळून घेतलं, आणि ते काजूसुद्धा मी इथे बाजूला काढून घेतलं, आणि नंतर त्यामध्ये ॲड केलं डाळवं। ह्याच्यासाठी खूप कमी वेळ लागतो आणि कमी गॅस लागतो, तर ते मी लास्टला ॲड केलेलं आहे। आणि ते सर्व काही ते म्हणजे मुरमुरे घेतले होते ज्या भांड्यामध्ये मी त्याच्यावरती टाकून दिलेलं आहे। तोपर्यंत माझे डाळवे तिकडे आहेत ना छान असं तळून होत आहेत। आता मी इकडे गॅस बंद करते आणि ते सर्व काही आता इथे काढून घेणार आहे। मग फॅमिली, तुमच्यासोबत असं होतं सांगा का बरं, जेव्हा आपण डाळवं मी असं तळून घेते ना, म्हणजे तेलामध्ये असं तळून घेते ना, तेव्हा डाळवं तळते वेळेस असं फेस ना ऑइलमध्ये वरच्या बाजूला दाखवतो नेहमी, का बरं असं मला माहिती नाही, पण प्रत्येक वेळेस मला चिवडा करते वेळेस हे बघायला भेटतात, त्यामुळे मी तुम्हाला विचारत आहे की नेमकं डाळवं तळून घेते वेळेस असं का होत असेल।
तर त्यानंतर मी इथे ॲड केलेला होता कढीपत्ता. कढीपत्ता हे फ्रेश होता आणि मोठे मोठे त्याचे पानं होते, स्मेल तर एक नंबर होता. तसा मला एकदम ताजा तमाना कढीपत्ता चिवड्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतो. तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकतो. जर तुम्हाला कमी आवडत असेल तर थोडीशी कमी पानं तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकतो. पण मला जास्त कडकडीत तळलेला कढीपत्ता जास्त आवडतो, त्यामुळे मी ते एक्स्ट्रा जास्त घेतलेला आहे. तर सगळं काही तळून आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आत्ता मेन म्हणजे आपल्याला फोडणी द्यायची आहे. तिखट मीठ वगैरे सगळं काही इथे ॲड करायचे आहे. तर तेच तेल इथं मी घेतलं. तेल एक्स्ट्राचं होतं, त्यामुळे मला काही एक्स्ट्रा लागलेलं नाही आहे. हवं तर तुम्ही ते बाजूला काढून दुसरं तेलसुद्धा या चिवड्यासाठी यूज करू शकतो. पण मी आहे त्याच तेलामध्ये केलं, कारण मी स्टार्टिंगलाच फ्रेश असं तेल घेतलेलं होतं. तर इथे मी आता तेल टाकलं आणि हे जिरे मोहरी मस्त असं तडतडून घेतलं आहे. त्यामध्ये इथे लसणाची खूप सारी पेस्ट यूज केलेली आहे आणि त्यानंतर आणखीन थोडासा कढीपत्ता मी यामध्ये ॲड केलेला आहे. मग काही चिवडा मसाला, थोडासा गरम मसाला आणि येतं मीठ वगैरे हे सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. आणि हळद जर जास्त पिवळा होण्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा हळद यूज करू शकतो. नाहीतर फक्त आता माझा रेग्युलरचा चम्मच आहे आणि चिवडा थोडासा जास्त आहे, त्यामुळे इथे मी 2 चम्मच हळद ह्याच्यामध्ये यूज करणार आहे. तर हे पण छान असं तेलामध्ये आपण आता याला मिक्स करून घेऊयात. आणि थोडीशी नाही तर पिठी साखरसुद्धा तुम्ही टाकू शकतो. जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर रेग्युलरची तुम्ही जे चहा बनवण्यासाठी साखर ॲड करतो ना ते सुद्धा करू शकतो. कारण मला नेहमी ना सवय आहे, रेग्युलर पोहे वगैरे बनवते वेळेस ना नाश्त्याला, तेव्हा पण मी थोडीशी शुगर म्हणजे साखर ॲड करते. आणि हे चिवडा वगैरे बनवते वेळेस पण थोडंसं हवं तर तुम्ही लिंबूसत्वसुद्धा यामध्ये ॲड करू शकतो, पण मी थोडीशी साखर ॲड करते. तर हे छान असं मिक्स झालं सगळं काही. चवीपुरतं मीठ वगैरे टाकलं मी आणि नंतर गॅस बंद करून घेतला. ते सर्व मसाले सगळे छान मिक्स करून घेतले आणि त्यानंतर हे जे आहे ना अगोदर मी तळून टाकलेलं ते सगळं मिक्स करून घेते. हवं तर तुम्ही जे काजू माझ्या जे काही घेतलं होतं ना तळून त्यावरतीच ते तिखट वगैरे सगळं काही आहे ना आत्ता बनवून घेतलेलं ते सगळं त्याच्यावरती ॲड करायचं आहे आणि मगच मिक्स करून घ्यायचं आहे. पण अगोदर मी हे सगळं काही अगोदर मिक्स करून घेतलं आणि नंतर ते त्याच्यावरती ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही दोन्ही टाकला तरी काही हरकत नाही आहे. दोन्ही पद्धतीने सेम तो चिवडा तसाच टेस्टी होणार आहे, त्याची टेस्ट बदलली जाणार नाही आहे. तर तुम्हाला जे प्रोसिजर योग्य वाटेल तुम्ही त्या प्रोसिजरने तुम्ही ते करू शकतो. तर ते छान असं माझं मिक्स करून झालं. मग काय फोडणी मारलेला तिखटाचं सगळं मसाला मी घेतला आणि चम्मचने सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं होतं मी. आणि इकडे हवं तर तुम्ही छोट्या जाराने हे मिक्स करून घेऊ शकतो, पण माझ्याकडे हा मोठा जारा होता आणि हा इझिली होतो, मला खूप उपयोगी पडतो. काही तळायचं असेल झटपट तर आणि असं काही झटपट बनवायचं असेल ते मात्र खूप उपयोगी पडणारा हा माझा जारा आहे. तर याच्याने सर्व मला मिक्स खूप छान असं करता येत होतं आणि ते जे होतं ना सगळं ऑइल वगैरे गरम होतं, त्यामुळे मी हे प्रोसिजर आहे ना हाताने करत नाही. अगोदर थोडंसं जाऱ्याने किंवा चम्मचने ना हे एकजीव करून घेते, म्हणजे मिक्स करून घेते आणि नंतर दोन्ही हात एकमेकावरती घासून आपल्याला हे सर्व हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही हाताने तसं करून बघितलात तर ते एकदा नक्की ट्राय करा. जर फक्त चम्मचने मिक्स करत असाल त्याच्यामध्ये टेस्ट वेगळीच येते आणि दोन्ही हाताने तुम्ही असं एकत्र त्याला घासून मिक्स करतो ना तेव्हा त्या चिवड्याची टेस्ट वेगळीच येते. मी दोन्ही पद्धतीने करून बघितलेलं आहे, पण हे ओनली चम्मचने चिवडा मिक्स केलेला मला टेस्ट बिलकुल नाही आवडत. जोपर्यंत हाताने काही करत नाही ना, हाताची चव त्या आपल्या स्वयंपाकामध्ये उतरत नाही ना तोपर्यंत त्याला काहीच चव नाही असं मला वाटतं. जितकं होईल तितकं तुम्ही शक्य हाताने करायचं सगळ्या गोष्टी आणि मस्त असं मला ते बनला चिवडा असं वाटतं. नाहीतर ते चम्मचने केलेलं ना हळद वगैरे पण छान मिक्स होत नाही आणि टेस्टसुद्धा त्याची व्यवस्थित येत नाही बरं का. तर सगळं फराळाचा पदार्थ करत करत मला संध्याकाळ झालेले होते आणि हे चिवडा बनवायला तर पूर्ण संध्याकाळ झालेला होता आणि थोडंसं किचनमधला ना माझी लाईटिंग थोडीशी फ्रंटमध्येच आहे. तर इकडे मी आत्ता लावला थोडासा फ्लॅश, म्हणजे उजेड पडला लाईट दुसरी पण टॉर्च लावल्यामुळे. तर इकडे पदार्थ आपण हे सगळे बनवून घेतलेले आहेत. या सर्व पदार्थाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे. जे कोणता पदार्थ तुम्हाला शिकायचा असेल, डिटेलमध्ये बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा. पूर्ण डिटेलमध्ये आपण व्हिडिओ टाकलेले आहेत आणि जे काही आता पुढचे राहिलेत ते पुढे टाकणार आहोत आपण. तर थोडंसं फ्रंटमध्ये तुम्हाला हा चिवड्याचा जो आहे तो कलर दिसत आहे, पण एकदम डार्क आहे. व्हिडिओजमध्ये तो थोडा फेंट दिसतो, पण तुम्हाला हळद जास्त प्रमाणामध्ये हवा असेल तर तुम्ही ते ॲड करू शकतो.
तर इकडे मी फरसाण ॲड केलेलं आहे। चिवड्यामध्ये मला फरसाण प्रचंड जास्त प्रमाणामध्ये आवडतं, त्याची टेस्ट पण वेगळीच येते आणि चिवडा पण खूप छान असा टेस्टी लागतो। त्यामुळे पूर्ण चिवडा बनवून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये फरसाण सुद्धा मिक्स करून डब्यामध्ये असं भरून घेऊ शकतो, म्हणजे ठेवू शकतो, ज्याला जेव्हा जसं खायचं तसं तो खाऊ शकेल। नंतर फरसाण टाकून मिक्स करून घेणं हे शक्य नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे अगोदर चिवडामध्ये फरसाण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तर असा होता आजचा व्हिडिओ। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय फॅमिली।